मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे विदेशामधून आलेल्या डोशाची कहाणी. काय ते बघूया. आपल्याला आज चिकन किमा डोसा किंवा फिश करी डोसा एक व्हेरिएशन वाटतं. प्रत्यक्षात ते ओरिजिनलच आहे आणि व्हेज डोसे हे व्हेरिएशन आहे. बटाटा 400 वर्षापूर्वी पोर्तुगीजांबरोबर आलेला आहे आणि सांबारातला टमॅटोही पुरातन नाही. आता काय भानगड बघूया. दोसई, डोसा, धावण अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा आणि अनेक प्रकारच्या पिठांपासून बनणारा डोसा हा भारतातला पुरातन पदार्थ आहे. व्हेरी गुड. गंमत अशी आहे की आज आपण एकच पीठ इडली आणि डोसा याचं समान पीठ म्हणून वापरत असलो तरी डोसा इडलीचा फारच मोठा भाऊ आहे. इडली साधारण 2000 वर्षापूर्वी आशियाच्या देशामधून भारतात आली. कारण स्टीमिंग करण्याचं, पदार्थ वाफवण्याचं तंत्र आणि त्याची भांडी तिकडून इकडे आली. सपाट दगडावर किंवा तशा प्रकारच्या सपाट साधनांनी भाजून पदार्थ बनविण्याचं तंत्र आपल्याकडे होतं. तेव्हा डोसा बनत होता. डोशाची आणखी एक गंमत आहे. आपल्याला साधा डोसा, मसाला डोसा, रवा डोसा, पेपर डोसा, अडई, बेन्ने डोसा वगैरे प्रकार खाताना एकतर फक्त डोसा आणि चटणी सांबारसोबत घेण्याची किंवा मसाला डोशात बटाट्याची भाजी असण्याची सवय आहे. पण मूळ डोसा हा मटण आणि मासे यांच्या कालवणासोबतच खाल्ला जायचा. बापरे. आपल्याला आज चिकन किमा डोसा किंवा फिश करी डोसा हे एक व्हेरिएशन वाटतं. प्रत्यक्षात ते ओरिजिनल डोसे आहेत आणि व्हेज डोसे हे व्हेरिएशन आहे. बटाटा 400 वर्षापूर्वी पोर्तुगीजांबरोबर आलेला आहे आणि सांबारातला टमॅटोही पुरातन नाही. आलं का लक्षात? व्हेरी गुड. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. पावभाजीचा प्रसार कसा झाला. आता हे काय प्रकरण आहे बघूया. आज लहान तो साऱ्यांनाच आवडणारे एक स्नॅक्स व मिनी थाळी आहे पावभाजी. पावभाजीचा प्रसार कसा झाला ते जाणून घेऊया. पावाचा इतिहास तर तेवढा जुना आहे जेवढा भारतात पोर्तुगीजांचा ज्यांनी आपल्यासोबत ब्रेड आणले होते त्यालाच पाव म्हणतात. हे आपल्याला माहीत असेलच. भाजी हा शब्द महाराष्ट्र, गुजरातचा पूर्वापार शब्द आहे, पण पावभाजीचा इतिहास केवळ 100 वर्ष जुना आहे. पावभाजीचा इतिहास हा फक्त 100 वर्ष जुना आहे. या दोन्ही वस्तू एकत्र आल्यामुळे जी लज्जत वाढली ती एवढी की आज जगातील कोणत्याही भारतीय रेस्टॉरंटमध्ये जा, तिथे आपल्याला पावभाजी नक्की मिळेल. व्हेरी गुड. 20व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत कापड गिरण्या वेगाने सुरू होत होत्या. त्यामुळे लोकांना रोजगारही मिळत होता. त्याचवेळी पावभाजीला महत्त्व आले. गिरण्यातील कामगारांना पूर्णवेळ जेवण येईल एवढा लंच टाईम मिळत नसे. त्याचप्रमाणे पोटभर जेवण झाल्यानंतर गिरण्यातील त्यांचे उत्पादनही कमी होत असे. त्यांचा कमी वेळ पाहून लालबागमधील मिलबाहेरील एका आचार्याने अनेक प्रकारच्या उरलेल्या भाज्या रश्श्यात मिसळल्या आणि दाट रश्श्याची भाजी तयार केली. यासोबत सहजतेने मिळणारे पाव भाजून देण्यात आले. आजूबाजूच्या भागातील लोकांमध्ये ही पावभाजी वेगाने लोकप्रिय झाली. अरे बापरे. हे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वात जास्त पसंत केला जाणारा स्ट्रीट फूड आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीटजवळ एक खाऊ गल्ली आहे. तिथे दिवसभर खाण्याचे शौकीन गोळा होतात.
तिथे आपल्याला एका भल्या मोठ्या तव्यावर सतत चालू असलेले उलथणे पाहायला मिळेल. सतत चालू असलेले उलथणे पाहायला मिळेल. तिथे वडापावनंतर सर्वात जास्त विकला जाणारा पदार्थ पावभाजीचा असल्याचे आढळून येईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.